तुमच्या आयुष्यात अशा काही समस्या आहेत का की जी कित्येक वर्षे संपत नाहीत? नोकरी मिळत नाही, लग्न जमत नाहीत, घरात सतत वाद होतात, कष्ट खूप पण यश मात्र मिळत नाही. अनेकदा आपण ह्याला नशीब समजतो, पण धर्मशास्त्र सांगतं की काही अडथळे हे केवळ लौकिक नसतात, तर ते विघ्न असतात. आणि अशा विघ्नांचा नाश करण्यासाठी दैवी उपायांची गरज असते. त्यातील एक अद्भुत उपाय म्हणजेच गणपतीची उपासना आणि गणपती अथर्वशीर्ष. चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण जाणून घेऊयात विघ्नहर्ता श्री गणेशाच्या उपासनातील दैवी उपाय कसे आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करू शकतात. आपण सामान्यतः प्रत्येक अडचणीला संकट समजतो, पण धर्मशास्त्रातील विघ्न ही संकल्पना थोडीशी वेगळी आहे. एखादं काम वारंवार अडकणे, सर्व प्रयत्न करूनही योग्य वेळी यश न मिळणं, मनात निराशा, भीती किंवा गोंधळ निर्माण होणं, या सर्व गोष्टींना शास्त्रात विघ्न असं संबोधलं गेलेलं आहे. आणि म्हणूनच आपण प्रत्येक शुभ कार्याच्या सुरुवातीला गणेश पूजन करतो. मुद्गल पुराणात एक कथा आहे. अभिनंदन राजानं यज्ञ सुरू केला तेव्हा इंद्राने पाठवलेला कालपुरुष विघ्नासूर म्हणून यज्ञ नष्ट करण्यासाठी आला. सत्कर्माचा नाश करणारा विघ्नासूर जेव्हा अनर्थ करू लागला तेव्हा वशिष्ठ ऋषींच्या नेतृत्वाखाली सर्वांनी ब्रह्मदेवाच्या सल्ल्याने गणपतीची स्तुती केली, कारण केवळ गणपतीमध्ये कालनाशनाचे सामर्थ्य आहे. श्री गणेशाच्या शक्तीसमोर विघ्नासूर पराभूत झाला आणि तो त्यांच्या चरणी शरण आला. ज्याने विघ्नासुराला स्वतःच्या वशामध्ये केलं तोच विघ्नराज म्हणून प्रसिद्ध झाला. आता आपण बघितलंच की कसा श्री गणेश विघ्नहर्ता आहे. आता आपण जाणून घेऊयात काही प्रभावी स्तोत्र व मंत्र. त्यातील एक आहे अथर्वशीर्ष. यम यम चिंतयते कामम तम तम प्राप्नोति निश्चितम. म्हणजे ही उपासना एक विशिष्ट पद्धतीने केली तर मनोवांछित कार्य निश्चितपणे पूर्ण होतेच. त्याचे नियम काय आहेत हे आपण जाणून घेऊयात. 1. सहस्र आवर्तने जास्तीत जास्त 10 दिवसात पूर्ण झाली पाहिजेत. 2. यासाठी सुरुवातीला सकाळी 50 आणि संध्याकाळी 50 असा संकल्प सोडून आवर्तने करावीत. 3. संध्याकाळी बसताना त्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर सोवळे नेसून अभिषेक करणे आवश्यक आहे. रोज जेवढी आवर्तने तेवढ्याच दुर्वा व्हाव्यात. 5. रोज तांबडे फुलही वाहणं आवश्यक आहे. सहस्त्र आवर्तने पूर्ण झाल्यानंतर संकट एका अल्प काळात दूर झाल्याचा अनुभव कित्येक लोकांना आलेला आहे. 2. आपल्या गावातील किंवा शहरातील जागृत गणपती मंदिराला भेट द्यावी. जसे पुण्यातील कसबा गणपती. गणपतीच्या कानावर आपली अडचण घालावी आणि हातातील श्रीफळ त्यांच्या समोर ठेवून, आता तुम्हीच माझे संकट दूर करू शकता, तुमच्या वाचून दुसरे कोणीही समर्थ नाही, अशी कळकळीची प्रार्थना करावी. कधीकधी भक्ताने केलेली ही एक प्रार्थना देखील मनाला नवीन दिशा देऊन जाते. 3. अजून एक मंत्र जो आपल्याला सगळ्यांनाच परिचित आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हा जप रोज आपण जर का 108 वेळा केला आणि एकूण 63,000 वेळा पूर्ण केला तर त्याचा अनुभव हा नक्की येतोच. अनेक साधकांच्या अनुभवानुसार हा मंत्र मनातील भय, अस्थिरता आणि अडथळ्यावर मात करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. 4. आता मी तुम्हाला आणखीन एक अतिशय प्रभावी आणि कमी परिचित स्तोत्र सांगत आहे. हे स्तोत्र ब्रह्मवैवर्त पुराणातील श्री राधाकृत गणेश स्तोत्र म्हणून प्रसिद्ध आहे. हे स्तोत्र विघ्न आणि मानसिक क्लेश दूर करणारे मानलं जातं. अनेक विद्वानांच्या मते श्रद्धेनं जर का आपण या स्तोत्राचे 21 पाठ पूर्ण केले तर जीवनातील विघ्ने, संकटे दूर होण्यास विशेष मदत मिळते. चला आता स्तोत्र काय आहे ते आपण जाणून घेऊयात. राधाकृत श्री गणेश स्तोत्र.
राधिकोवाच परं धाम परब्रह्म परेश परमेश्वर विघ्नकरं शांत पुष्टकान्तं अनन्तकं सुरासुरेन्द्र सिद्धेन्द्रे स्तुतं स्तोमि परात्परं सुरपदमदिनेशं च गणेश मंगलायनम् इदं स्तोत्रं महापुण्यं विघ्नशोकहरं परं यः पठेत् प्रातरुत्थाय सर्वविघ्नात् प्रमुच्यते। वेगवेगळी गणपतीची स्तोत्र जर तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर योगींद्र मठ मोरगाव ह्यांची एक वेबसाईट आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। तिथं जाऊन तुम्ही गणपतीची अनेक स्तोत्र त्याचबरोबर गणपतीवर लिहिली गेलेली अनेक पुस्तके तिथं जाऊन तुम्ही बघू शकता। 5. आता शेवटी मी तुम्हाला एक छोटंसं पण अत्यंत प्रभावी स्तोत्र जे तुम्हाला योगींद्र मठ मोरगाव यांच्या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे ते दिसेलच, तेथील एक प्रभावी स्तोत्र सांगत आहे। याला दारिद्र्य नाशन हेरंबाष्टक स्तोत्र असं म्हटलं जातं। नाव जरी दारिद्र्य नाशन असलं तरी शास्त्रानुसार हे स्तोत्र केवळ आर्थिक दारिद्र्य नाही तर मनातील नकारात्मकता, अडथळे आणि दुःख दूर करण्यासाठी देखील उपयुक्त मानलं गेलेलं आहे। चला सुरुवातीला आपण ह्या प्रत्येक स्तोत्रातील प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊ आणि सर्वात शेवटी संपूर्ण स्तोत्र म्हणूयात। हेरंब गणपम ढुंडी गणेशम योग परंपरम। या ओळीत भगवान गणेशाच्या विविध पवित्र नावांचे स्मरण केलं गेलेलं आहे। हेरंब म्हणजे दुर्बलांचे रक्षण करणारे, गणप म्हणजेच गणांचे स्वामी, ढुंडी म्हणजेच भक्तांनी शोधल्यावर लगेच सापडणारे, गणेश आणि योग परंपरेचे सर्वोच्च आधार। गजाननं च विघ्नेशम एतन्नामाष्टकं पठेत। गजानन आणि विघ्नेश अशा भगवान गणेशाच्या 8 पवित्र नावांचे जो मनुष्य पठण करतो, दारिद्र्यं तस्य नश्येतु यः त्रिसंध्यं सदा पठेत। जो मनुष्य सकाळ दुपार संध्याकाळ अशा 3 वेळा या स्तोत्राचे पठण करतो त्याचे दारिद्र्य नष्ट होते। विघ्नाश्वोपशमयांती दुःस्वप्नमपि सौख्यदम्। त्यांच्या आयुष्यातील अडथळे आणि संकटे शांत होतात, वाईट स्वप्ने नाहीशी होतात आणि जीवनात सुख प्राप्त होतं। योगज्ञानं भवेत् पूर्णं ह्यतुलां शांतिकां तथा। त्याला योग आणि ज्ञानाची पूर्ण प्राप्ती होते, तसेच अतुलनीय शांतता आणि तेज प्राप्त होतं। प्राप्नोति पुरुषस्तस्मात् प्रत्ययं प्रपठेदिदम्। मनुष्याला हे सर्व लाभ प्राप्त होतात, म्हणूनच प्रत्येकाने हे स्तोत्र रोज श्रद्धेनं पठण केलं पाहिजे। आता आपण स्तोत्र म्हणूयात। दारिद्र्य नाशनम हेरंबाष्टक स्तोत्रम। श्री गणेशाय नमः। हेरंब गणपं ढुंडिं गणेशं योग परंपरं गजाननं च विघ्नेशं एतन्नामाष्टकं पठेत। दारिद्र्यं तस्य नश्येतु यः त्रिसंध्यं सदा पठेत। विघ्नाश्वोपशमयांति दुःस्वप्नमपि सौख्यदम्। योगज्ञानं भवेत् पूर्णं ह्यतुलां शान्तिकां तथा। प्राप्नोति पुरुषस्तस्मात् प्रत्ययं प्रपठेदिदम्। तर श्री गणेशाची उपासना ही केवळ पूजा नसून विघ्नांवर विजय मिळवण्याचा एक आध्यात्मिक मार्ग आहे। अथर्वशीर्ष वक्रतुंड मंत्र, श्री राधाकृत गणेश स्तोत्र आणि दारिद्र्य नाशन हेरंबाष्टक यापैकी जे साधन तुम्हाला योग्य असेल, जे योग्य वाटेल ते श्रद्धेनं आपण सुरू करू शकतो। आणि जर तुम्हाला या शेवटच्या 2 स्तोत्रांचा संपूर्ण पाठ हवा असेल तर डिस्क्रिप्शनमधील योगींद्र मठ मोरगाव येथील वेबसाईटला तुम्ही अवश्य भेट देऊ शकता। जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच धर्म शास्त्र आणि उपासनेविषयी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। नमस्कार।